संसाराचा नियम निसर्गतः असा आहे, अभिव्यक्त झाल्याशिवाय आनंदच मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल अभिव्यक्त झाल्याशिवाय आनंदच मिळत नाही. कोणताही माणूस असो, निसर्गतः आहे ते, काही वेगळा भाग नाही आहे. लोकांना वाटतं की बायांच्या पोटात काही राहत नाहीत, बरोबर आहे की नाही? पण पुरुष तर बायांच्याच पोटात राहिलेले आहेत ना, त्यांना कसं काही जन्म दिलेला आहे? याचा अर्थ असा आहे की त्या लवकर प्रगट करतात. आणि पुरुषसुद्धा प्रगट करतात, ते मित्रामध्ये गपचीप पद्धतीने प्रगट करतात. आज तिकडं मी पिऊन आलो, तिकडं खाऊन आलो, बायांना नाही सांगत ते. आणि जर नाही सांगितलं तर ते मजाच येत नाही. पहा, हल्लीच्या कॉलेजच्या प्रकरण तर असे आहेत, नुसतं एखादा पोरगा बोलला किंवा पोरगी बोलली की इकडे येऊन सांगणार आमचं जुळलं म्हणून. याला अनुवाद म्हणतात. अनुवाद म्हणजे काय? मिळालेलं काहीच नाहीत, पण ते सांगितल्याशिवाय त्याचा आनंद येत नाही. किती चांगलं घरामध्ये जेवण करा, दोनच माणसं असू द्या, हिरे जडीत रत्न असू द्या घरामध्ये, बाहेर आले की ते चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. मग लग्नामध्ये जे प्रदर्शन केलं जातं त्याचं मूळ हेतू आहे की आम्ही किती श्रीमंत आहोत हे लग्नामध्ये दाखवलं जातं. म्हणून जुन्या काळामध्ये 2-4 हजार वर्षापासून जो डाका पाडला जातो ना, तो ते लग्नाच्या दिवशीच पडतो. कारण की जे काही जमिनीने पुरलेलं असतं, लपवलेलं असतं, इकडं तिकडं हे केलेलं असतं. कारण की त्या काळात काही बँक लॉकर नव्हते, म्हणून सूत्र पण त्या काळातले असे, धना आणि भूमो असं कुठंतरी खोदलेलं असायचं आणि त्याच्यात पैसे असायचे, सोनं असायचं. अजूनही हांडेचे हांडे सापडतात. एक तो चोर असा भेटला भगवानगडावर मला, म्हणे महाराज मी अशा ठिकाणी ठेवलं आहे की जे हयातीत कोणाला सापडणार नाही. म्हटलं मला तरी सांग. नाही तुम्हाला काही सांगायला हरकत आहे म्हणे. महादेवाचं नंदी बाजूला केलं आणि त्याच्या खाली हांडा ठेवला आहे. जागा आता कोणाला संशय काय येणार त्याच्यामध्ये? प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. इको कमी कर आणि बास ट्रबल वाढव आणि पुन्हा त्रास देऊ नको. विठ्ठल विठ्ठल. आता आपली संकल्पना आहे की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, त्या मूर्तीला कोणी हात लावत नाही. डाकूचं डोकं बघा तुम्ही, नंदीलाच बाजूला करून त्याच्या खाली खड्डा करून त्याच्या खाली ठेवलं आणि त्याच्यावर नंदी ठेवला. आता लोक कशाला म्हणतील नंदीच्या खाली हांडा आहे म्हणून? चोराचं डोकं येतं. असं बरेचसे ठिकाणं असतात की लोकांना वाटतं की आपण, ते लोक श्रद्धावान नसतात. डाकू असू द्या, नाही कळालं अजून. जुने जे डाकू होते ना, आता ते राजकारणी म्हणून पुढे आलेले. ते जुने जे होते ते घोड्यावर यायचे ना. आता जास्त बोललं तर पुन्हा केस नको व्हायला. कपडे बदलले, त्यांचा पेहराव बदलला. माणसाला लुटणं काय, देशाला लुटणं काय, अवैध संपत्ती जमा करणं, हा सगळा प्रकार डाकूमध्ये येतो, शोषणमध्ये येतो. शोषण केवळ धनाचंच असतं असं नाही, मनाचं पण असतं. काही काही माणसं असेत कितीही करा प्रसन्नच होत नाहीत. काहीही करा तुम्ही प्रसन्न होत नाहीत. काही ना काहीतरी कमी काढणार. त्यांची संगतच नको, थोबाडच पाहायला नको. जगातली आईच एक अशी बाई आहेत, बोबडं बोललं तरी कौतुक करते. आणि जग असं आहे, उत्तम व्याख्यान करा, जाताना म्हणतील बाबांनी हा पॉईंट टाकायला नको पाहिजे होता. 2 तास ऐकणार, ऐकायला येणार आणि ऐकल्यानंतर आपण किती शहाणे आहोत हे पुन्हा लोकांना सांगणार. एवढा पॉईंट जरा चुकीचा आला, मग ऐकतो कशाला? मला एखादी ते यूट्यूबवरची कमेंट पाठवली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं महाराजांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. त्याला म्हटलं त्याच्या खाली लिह, तू पुन्हा ऐकू नकोस. कशाला ऐकतोस? उणीव काढण्याची क्षमता म्हणतात त्याला, की मी कुठेतरी चांगला आहे, बुद्धिमान आहेत. आणि म्हणून तुम्ही अजूनही कल्पना करा आपली परंपरा कशी, कशा पद्धतीने आपली परंपरा चालते. लग्नाच्या दिवशीच सगळे दागिने बाहेर काढतात आणि डाकू त्या दिवशीच येतात. म्हणून त्या काळामध्ये अशी प्रथा आहे. बघा भारतीय संस्कृती कशी आहे.
लोक अंधश्रद्धाळू समजतात हा भाग सोडून द्या, कारण ते आंधळे त्यांना दिसणार तरी काय. मग लग्नाच्या दिवशी जो नवरदेव असतो तो घोड्यावर बसून येतो, आजही येतो, तो भाग सोडून द्या. आज त्याला आणतात घोड्यावर बसून, पण त्या काळामध्ये कमरेला खंजीर असायचं, तलवार असायची, टोप असायचा डोक्यावर, फेटा, आणि पोझिशनमध्ये असायचं, आणि नवरी सजलेली असायची. जर डाका पडायचा अंदाज आला तर ह्या नवऱ्याने नवरीची इज्जत आणि तिला पळवून नेऊ नये, तिचे दागिने नेऊ नये म्हणून किमान नवऱ्याला रेडी पोझिशनमध्ये ठेवणं म्हणजे घोड्यावर बसवू नये. मग त्याच्या कमरेला ते लावलेले तलवार वगैरे, आणि त्यांनी त्या मंडपात आल्याबरोबर त्यांनी मुलीला बसवायचं डाका पडल्याबरोबर आणि घोड्यावर घेऊन निघून जायचं. त्या काळात तेच तेवढंच एक साधन होतं घोड्याचं. आता हे गाढवा असे का करतात मला नाही माहिती, पण त्या काळातली ती संस्कृती आहे की मुलीचा बचाव झाला पाहिजे, मुलीची इज्जत वाचवली पाहिजे, मुलीला डाकुनी पळवून नेऊ नये. म्हणून रेडीमेड घोड्यावर बसलेला जो नवरदेव असायचा, जसं वातावरण दिसलं की त्याला बसवायचे, तो घेऊन जा, आम्ही आमचं पाहत मागच्या मागं काही पाहू, पण मुलीची इज्जत वाचली पाहिजे. ती परंपरा झाली. दिंडीमध्ये सुद्धा तसंच आहे. आपली जी परंपरा आहे ना, आपण भजन करत 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 जातो पंढरपूरला. त्या काळात दुसरं साधनच नव्हतं. मग का जातो? आपल्याकडे पताका असते, टाळ असतात, वाजत वाजत जातो. त्या काळात जंगल होते. पूर्वी जर एखाद्या माणसाने संकल्प केला काशीला जायचा, तर लोक 10व्याला जसं रडायचे, मैतीला जसं रडायचे, तसं तो माणूस गावातून जाताना काशीला जाताना रडायचे. का की तो काशीला गेल्यानंतर पुन्हा येणार नाही. खरं आहे ना, किती राज्य ओलांडायचे, किती किलोमीटर पायी पायी त्याला लांब जायचे. भाषा वेगळी, जंगलामध्ये जेवण मिळतं का नाही, पशुपासून वाचतो का नाही, परत येतो का नाही. म्हणून आपल्या मराठीमध्ये ती म्हण केली, काशी केली म्हणून. काशी केली शब्दाचा अर्थ संपला की आता तो जिवंत राहिलेला नाही, अशी प्रथा आहे ती आपल्या काळामध्ये. भारतीय संस्कृतीशी रिलेटेड काही संस्कृती आहेत. मग जेव्हा वाजत गाजत दिंडी जाते पंढरपूरला, त्याचे 2-3 फायदे होतात. हे डाकूसुद्धा डोंगराने बसलेले असतात. मग त्या लांबून वऱ्हाड आला असं वाटू नये म्हणून त्या पताका असतात. आणि वाजत गाजत जात असताना जे आसपास श्वापदं पडलेले आहेत, विंचू साप काही रस्त्याने पडलेले आहेत, आवाज आला की ते निघून जातात, रस्ता मोकळा करतात. म्हणून ते भजन करत 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 भेने पळती यमकिंकर म्हणजे वरचे यमकिंकर नाहीत. हे साप, विंचू, श्वापद हे यमकिंकर आहेत. विठ्ठला यांच्यापासून तो सुरक्षा होते. ती आता प्रथा झाली. पुढं भविष्यामध्ये काय करावं काय नाही त्याची प्रथा निर्माण झाली. म्हणून आपल्यामध्ये काय भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रथा आहे. कशा करता आपण दिंडी करतो, कशा करता नवरदेव लग्नात बसवतो, हे सगळी प्रथा आहे. आणि हे सगळं करत असताना जे काही आपण आयुष्यात कमवलेलं असतं त्याचं प्रगट करण्याचा टाईम असतो. आणि जर तुम्ही प्रगट केलं नाही तर तुम्हाला आनंदच येत नाही. काही काही बायांच्या घरामध्ये 300-300 साड्या आहेत. बरं, मी कमी बोलत असेल, पण किमान असं गृहीत धरा 2-4 कपाटं भरलेलेच आहेत, तरी पण त्यांना असं वाटतं एक साडी डबल नाही वापरायची. किती कपाटं भरले असतील त्यांचे त्यांना माहितीत. आणि ती जागेवर कुसते बिचारे. नंतर मग ती भारी घेतलेली साडी 5-10 वर्ष कुजवते आणि मग दान करते. त्या दाखवल्यानंतर आनंद येतो. हा संसाराचा नियम आहे. याला प्रदर्शन म्हणतात. म्हणून तुम्ही आपण संसारामध्ये बघा, तुम्ही दागिने वगैरे वगैरे, तसं भोगल्याचा आनंद जर अनुवादित नाही केला तर त्याचा आनंद येत नाही. तुम्ही अमेरिकेला गेलात, तुम्ही तीर्थयात्रेला गेलात, मित्राला जर तुम्ही सांगितलं नाही आणि चर्चा नाही केली तर आनंद येत नाही त्याच्यामध्ये. आणि ह्याला मनुष्य अपवाद नाहीत. विठ्ठल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मनातलं सगळं सांगावंसं वाटतं
प्रत्येकाला, पण विश्वासू मित्र भेटला पाहिजे. संसारातली अडचण विश्वासू मैत्रीण भेटली पाहिजे. लपून ठेवावं असं काही वाटत नाही, प्रगट करावं असं वाटतं. म्हणून ज्यावेळेस गीता सांगितली तिथे हा शब्द वापरलेला आहे, ए हृदयीचे ते हृदयी घातले. अर्जुनाचे तुझ्यापासून आजपर्यंत लपवून ठेवलं होतं मी, पण तू माझा विश्वासू मित्र आहेत, आवडता मित्र आहेत. आता काही लपवून ठेवावं असं वाटत नाही, काढावं असं वाटतं. विश्वास संपादन करायला 50 वर्ष लागले अर्जुनाला. ज्यावेळेस गीता ऐकायला बसला त्यावेळेस 80 वर्ष वय होतं. आणि सांगणाऱ्याचं कोण बोलतं रे? विठ्ठल विठ्ठल. सांगणारा भगवान श्रीकृष्ण 100 वर्षाचा आणि जो ऐकणार आहे अर्जुन तो 80 वर्षाचा. इतकं विश्वासाचं नातं आहे. आणि मग जे काही जीवनातले सुखदुःख आहेत ते असं अनुवाद हलकं वाटतं माणसाला. खूप दुःख झालेलं आहे तर बोलल्याने हलकं होतं, तसं सुख वाढतं बोलल्याने. पण नाही, आता तुम्ही सगळ्या बाया आहेत, सगळे ऐकणारे आहेत, तुम्हाला माहिती आहे का काही चांगली गोष्ट आहेत ना जवळच्या नातेवाईकाला सांगत नाहीत तुम्ही. लग्न जुळलं तरी सांगत नाहीत, पक्क होऊ द्या म्हणतात. फ्लॅट विकत घेतला, जमीन विकायला काढली, नाही सांगत. जवळच्या माणसावर विश्वास नाही. आणि एकदम जर जवळचा असेल ना हळूच कानात जाऊन सांगणार त्याला, आज असं असं झालंय बरं का, आमच्या नवऱ्यांनी एवढा घपला केलाय, एवढं कमवून आणलेत. ते राहवतच नाहीत, आतला आनंद राहवत नाही. त्याला फक्त विश्वास लागतो. आणि मानवी जीवनात जर सगळ्यात कमतरता असेल ना जगण्यामध्ये, विश्वास नाही. मुलाचा आईवर विश्वास नाही, आईचा मुलावर विश्वास नाही, बापाचा नाही. जर इतक्या रक्तातल्या नात्यामध्ये विश्वास नाही तर भावकीवर काय विश्वास ठेवणार, परकीयांवर काय विश्वास ठेवणार. म्हणून जग आज जे अशांत आहेत त्याचं मूळ कारण विश्वास. मूळ कारण विश्वास नसणे, मूळ कारण. कुठेही जा, अहो तुम्हाला कल्पना नाही अजून, जेव्हा बाहेर जातात माणसं ना तर त्या तिजोऱ्या आहेत, विठ्ठल विठ्ठल फार पडद्यामागचे येते. विठ्ठल तर तुम्ही आजही बघा, जेवढे आता तरुण पोरं मोबाईल वापरतात ना, ते पासवर्ड म्हणजे काय, सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय, विश्वास नाही, दुसरं काय. वेबसाईट आहेत, बँकेची वेबसाईट आहेत, बँकेच्या साईट, काय विश्वास. म्हणून सगळ्यात जास्त भर आता सिक्युरिटीवर आहे. एक ज्ञानेश्वरी ऐकणारे एक माणूस होता, सिक्युरिटीची कंपनी त्याची. सिक्युरिटी, मी त्याला विचारलं नेमकं काय करतो, काय नाही, ज्यांनी बँक उघडली, ज्यांनी हे केलं त्याला मी सिक्युरिटी देतो. म्हणलं तुझ्यावर विश्वास आहे का नाही, म्हणे आमच्यावर ठेवून न ठेवून काय करणार तुम्ही. म्हणून पासवर्ड असेल किंवा काय असेल ही सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे अविश्वास. विठ्ठल विठ्ठल. तुमचं नशीब आहे बरं का, विक्षेप वगैरे होऊ देऊ नका. एक 5 मिनिटांमध्ये जे काय असेल ते बघा, नाही तर बाकीच्या लोकांना ऐकू देणार नाहीत पोरं. विठ्ठल विठ्ठल. आणि एकदा विषय माझ्या हातून गेला ना तर मला सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही विषय. म्हणून एकदम शांतपणाने जर ऐकलं तर तुम्हाला चांगलं कीर्तन ऐकायला मिळेल. फक्त बोलू नका, कारण की फ्रेश कीर्तन आहेत, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून ते बाहेर निघतात. घेऊन जा ना बाई, एवढे लहान पोरं घेऊन कीर्तनाला येते म्हणजे घरी राहत नाही म्हणून तर पाठवलेत नाही इकडं.